आज मी तुम्हाला बारीक मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। अगदी मेथी न खाणारे सुद्धा ही बारीक मेथीची भाजी आवडीने मागून मागून खातील, अशा पद्धतीची आज मी तुम्हाला इथे मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। यासाठी मी इथे मेथीच्या जुड्या घेतलेल्या आहेत 10। आता या अगोदर आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। या अगोदर सुद्धा मी बारीक मेथीची एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामध्ये ना मी ही मुळं आहेत ना ती कापलेली नव्हती, कारण का ती स्वच्छ होती। आता इथे ही मुळं आहेत ना ती पूर्ण अशी लाल झालेली आहेत, त्यामुळे मी इथे कापून घेणार आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी मुळं कापलेली नव्हती, कारण ती स्वच्छ होती म्हणून, यासाठी। आता अगोदर आपण ही मुळं आधी कापून घेऊया। आधी याला बांधलेलं असतं ते सोडायचं नाहीये, तर अगोदर आपण ही मुळं कापून घेऊया, त्यानंतर हे एक एक सोडून घेऊया। हे पहा, ही लाल झालेली मुळं आहेत ती काढून घेऊया। आणि आता ही अशी कापून घेऊया। हे पहा, आता अशा पद्धतीने बाकी सर्व मी इथे मेथीचे मुळं काढून घेणार आहे। मेथीची भाजी कडू लागते, यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत माणसं खाणं टाळतात। तर या पद्धतीने जर का तुम्ही मेथीची भाजी बनवलात तर अगदी आवडीने खातील। तर पहा, मी इथे सर्व आता मुळं कापून घेते। तर पहा, मी इथे सर्व मेथीची मुळं काढून घेतलेली आहेत, पाहू शकता। आता मेथीच्या भाजीमध्ये ना माती खूप असते, यासाठी आपल्याला 3 वेळा ही मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यासाठी पहा, मी इथे एक पसरट भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये ही मेथीची भाजी घालून स्वच्छ अशी मी धुवून घेणार आहे। त्यामध्ये छोटी छोटी मातीचे कण सुद्धा असतात आणि माती सुद्धा लागलेली असतात आणि छोटे दगड सुद्धा असतात यामध्ये। तर ही भाजी आपल्याला ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर भाजी स्वच्छ धुतली नाही तर दाताखाली कचकच लागते, त्यासाठी भाजी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून नंतरच ही बनवून घ्यायची आहे। आता मी ही भाजी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तर पहा, मेथीची भाजी मी 3 वेळा एकूण धुवून घेतलेली आहे, कारण का आज जी मला मेथीची भाजी मिळाली ना ती खूपच अशी लालसर होती, त्यामध्ये खूप माती होती। यासाठी मी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चौथ्यांदा मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे, पाहू शकता। आता यातलं पाणी काढून घेऊया। याआधी मेथीची भाजी आपण एका जाळीदार भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल। जर तुम्ही मेथीची भाजी धुताना त्यावेळेला यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं, म्हणजे मेथीची भाजी कडू सुद्धा बनत नाही। तुमच्या जर घरी चाळण वगैरे असली, गहू चाळायची किंवा जाळीदार कोणतं भांडं असलं तर त्यामध्ये 5 ते 10 मिनिटं भाजी चांगली निथळून घ्या, त्यानंतर भाजी बनवा। त्यामुळे भाजी कडू सुद्धा बनत नाही। तर पहा, ही सर्व भाजी मी जाळीदार भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता याचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, पाणी यातलं निथळत आहे, ते खाली पडत आहे, पाहू शकता। आता हे मी 10 मिनिटं असंच या भांड्यामध्ये ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता मी इथे मेथीच्या भाजीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेणार आहे। यासाठी मी इथे मूठभर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या। इथे मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्या सुद्धा इथे वापरू शकता। जर लहान मुलं भाजी खाणार असतील तर या मिरच्या तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू नका, तर ह्या चिरून टाका, म्हणजे लहान मुलांच्या दाताखाली येणार नाही। आता यामध्ये मी घालून घेणार आहे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी हे वाटण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। हे पहा, असंच आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आपण मेथीची भाजी चिरून घेऊया।
तर पहा, मी एकूण इथे 15 मिनिटं भाजी छान अशी निथळवून घेतलेली आहे. आता ही भाजी बारीक चिरून घेऊया. आता यातली थोडी थोडी भाजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हातामध्ये धरून चिरून घ्यायची आहे. एकदम बारीक चिरलात नाही तरी चालेल, कारण का ही मेथीची भाजी आहे ना, ती कोवळी असते. त्यामुळे जाडसर जरी ठेवलात तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जर बारीक पाहिजे तर बारीक चिरलात तरी चालेल, पण ही कोवळी असल्यामुळे शक्यतो जाडसरच अशी कापून घ्यायची आहे. भाजी कोवळी असल्यामुळे पटकन शिजते ना, त्यासाठी जाडसर कापलात तरी चालेल. या अगोदर सुद्धा मी एक मेथीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला यूट्यूबवरती. तर एका ताईंची मला कमेंट आलेली की तुम्ही मेथीच्या भाजीची मुळं काढत नाहीत का? तर त्यावेळेला मुळं स्वच्छ होती, यासाठी मी काढलेली नव्हती. जर मुळं जास्तच घाण असली, लाल झालेली असली, माती लागलेली असली तर मुळं काढून घ्यायची. स्वच्छ मुळं असली तर नाही काढलात तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता मी इथे मेथी आणलेली, त्याची मुळं खूप लाल होती, त्याला मातीसुद्धा खूप होती, यासाठी मी याची मुळं काढून टाकलेली आहे. आता मी अशाच पद्धतीने सर्व मेथी चिरून घेते. तर पहा, इथे मी सर्व मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे. आता आपलं मेन काम म्हणजे ही भाजी बनवायची कशी. चला तर मग पाहूया पटकन. मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे 3 पळी एवढं तेल. आपण जी कोणती पालेभाजी करत असू त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं आपल्याला जास्तच ठेवायचं आहे, याच्यामुळे भाजी खूप रुचकर बनते. आता हे तेल छान असं तापवून घ्यायचं आहे. पहा, मी तेलसुद्धा इथे छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे चिमूटभर हिंग, आणि हे आपण वाटण करून घेतलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता अर्धा मिनिटभर आपण हे वाटण चांगलं तेलामध्ये परतवून घेऊया. कारण का आपण शेंगदाणे तर भाजूनच घेतलेले, पण आपण मिरची हिरवी घातलेली, त्यामुळे जरासा मिरचीचा कच्चट वास निघून जाईपर्यंत आपण परतवून घेऊया. वाटण चांगलं परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. मी इथे एक कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. तो आता कांदा चांगला आपल्याला यामध्ये लालसर करून घ्यायचा आहे. आता हा कांदा या वाटणामध्ये मी चांगला लालसर असा परतवून घेणार आहे. तुम्हाला जर कांदा नाही टाकायचा असला तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही आपण हे वाटण केलेलं ते घालून सुद्धा मेथीची भाजी बनवू शकता. आता कांदा चांगला असा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. तर पहा, मी कांदा सुद्धा छान असा लालसर करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे हळद. 1 चमचा मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे. हळद यामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. हळद परतवून घेतल्यानंतर ही बारीक चिरलेली मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे. आता ही मेथीची भाजी यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. अशी मेथीची भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. सर्व घरातल्या मंडळींना खूप आवडेल आणि मेथी न खाणारे सुद्धा आवडीने खातील. अजिबात कडू बनत नाही मेथीची भाजी. गॅस आपल्याला मीडियम टू लोच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम हाय करायची नाही.
तर पहा भाजी मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपण ही भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, पाणी घातलं तर ही भाजी कडू होऊन जाणार आणि झाकणवरती सुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे। आता हे स्लो गॅसवरती आपण 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। तर पहा इथे 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण खोलून बघूया। हे पहा वाफेचं पाणी होऊन यामध्ये साचलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि हे पाणी पूर्णपणे आटवून घेऊया। आता मी गॅसची फ्लेम हाय करून हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे यामध्ये वाफेचं पाणी पडलेलं ते आटून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा आता यामध्ये मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ। कोणतीही पालेभाजी करताना पालेभाजी पूर्णपणे शिजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, नाहीतर भाजी खारट होऊन जाणार। तुम्ही जर अगोदरच मीठ यामध्ये घातलात तर भाजी खारट होणार। तर भाजी पूर्ण बनवून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पालेभाज्यांमध्ये जास्त करून मिठाचं प्रमाण कमीच ठेवा, कारण का पालेभाज्यांमध्ये मीठ कमीच लागतं। आता गॅस करूया बंद आणि सर्व करूया। तर पहा इथे आपली चवीला अप्रतिम आणि सुंदर लागणारी अशी मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।